या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मितांश शुभम फर्टिलिटी अँड IVF टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। येथे कमी खर्चात योग्य उपचार आणि अत्याधुनिक सुविधा। पत्ता प्लॉट नंबर 261-35 पाच्छापेठ अशोक चौक स्टेट बँकेच्या मागे। देशी बनावटीचे एक गावठी पिस्टल, 5 जिवंत काडतूस, रुपये 5,50,000 रोख असा एकूण 5,87,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। प्रकटीकरण पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख व त्यांच्या पथकातील अंमलदार असे कर्तव्यावर हजर असताना गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोसई अल्फा शेख व पथकातील पोलीस अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल सुहास अर्जुन यांना गोपनीय बातमीदारांमार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की नितीन नगर येथील कोंडाल शाळेच्या पाठीमागे एक इसम येणार असून त्याच्याजवळ असलेल्या निळसर रंगाच्या स्पोर्ट्स बॅगमध्ये एक देशी बनावटीचे गावठी पिस्टल आहे। त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख यांनी सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक BS बिराजदार, दुपोणी संगीता पाटील व वरिष्ठांना कळवली। पोसई अल्फा शेख व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार असे मिळाले बातमीतील ठिकाणी कारवाई करण्याकामी इसम नामे रोहित रघुनाथ अहिरे, वय 20 वर्ष, मूळ राहणार पंढरपूर, अर्बन बँकेजवळ पंढरपूर, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर, सध्या राहणार शांताबाई गायकवाड यांच्या घरात भाड्याने, सेटलमेंट फ्री कॉलनी, सोलापूर यास नितीन नगर येथील कोंडाल शाळेच्या पाठीमागील बंद फरसान कारखान्याच्या जवळ येथून ताब्यात घेतले। त्याची व त्याच्याजवळ असलेल्या निळसर रंगाच्या स्पोर्ट्स बॅगची झडती घेतली असता रोहित रघुनाथ अहिरे यांच्या बॅगमध्ये एक देशी बनावटीचे गावठी पिस्टल, 5 जिवंत काडतुसे व रोख रक्कम रुपये 5,50,000 असा मुद्देमाल मिळून आला। इसम नामे रोहित रघुनाथ अहिरे या सदर गावठी पिस्टल बाळगण्याच्या परवान्याबाबत विचारता त्याने त्याच्याकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचे सांगितले। त्यानंतर त्या सदरची गावठी पिस्टल काडतूस हे कोठून कोणाकडून आणले व जवळ बाळगण्याचा उद्देश काय आहे, तसेच त्याच्याकडे मिळून आलेली रोख रक्कम ही कोणाची आहे याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने सदरचे पिस्टल, काडतूस व रोख रक्कम ही त्याचा मित्र प्रदीप हुसेन गायकवाड, राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर 6 सोलापूर याने त्याच्याकडे काही दिवसापूर्वी ठेवण्यास दिलेली होती असे सांगितले। रोहित रघुनाथ अहिरे यास अधिक विश्वासात घेऊन वरील नमूद मुद्देमालाबाबत चौकशी केली असता त्यांनी सांगितले की प्रदीपने मला काही दिवसापूर्वी माझ्याकडे येऊन ही रक्कम, पिस्तूल आणि काडतुसे माझ्याकडे ठेवण्यास सांगितले होते। माझ्या वडिलास कर्नाटक पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केली आहे। ते पोलीस माझ्या घरी झडती घेण्यासाठी कधीही येऊ शकतात। ही रक्कम माझ्या वडिलांनी त्यांना अटक करण्यापूर्वी माझ्याकडे अशी ठेवण्यास दिली होती, ती तुझ्याकडे ठेव। तसेच माझ्याकडे एक पिस्टल, 5 राऊंड आहेत, तेही तुझ्याकडे ठेव अशी हकीकत सांगितली। त्याच्याकडे मिळून आलेला मुद्देमाल हा त्यास त्याच्या मित्र प्रदीप हुसेनी गायकवाड, राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर 6 सोलापूर याने ठेवल्यास दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने इसम रोहित रघुनाथ अहिरे व त्याचा मित्र प्रदीप हुसेनी गायकवाड यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आलेला असून आरोपी रोहित अहिरे यास अटक करण्यात आली असून प्रदीप हुसेनी गायकवाड याचा शोध सुरू आहे। आरोपी रोहित अहिरे याच्या विरुद्ध सलगर वस्ती व सदर बाजार पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे शरीराविषयी 2 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। तसेच यातील आरोपी क्रमांक 2 प्रदीप हुसेन गायकवाड याचे वडील हुसेनी शिवाजी गायकवाड याच्या विरुद्ध मालाविषयी व शरीराविषयी महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यात गुन्हे दाखल आहेत, त्याबाबत माहिती संकलित करण्यात येत आहे। सदरची कारवाई M राजकुमार, पोलीस आयुक्त प्रीतम यावलकर, पोलीस उपायुक्त प्रताप पोमन, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 सोलापूर शहर, तसेच BS बिराजदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक MIDC पोलीस स्टेशन श्रीमती संगीता पाटील, पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख अल्फा शेख, पोलीस उपनिरीक्षक तसेच पोलीस अंमलदार राकेश पाटील, एकनाथ उबाळे, संदीप जावळे, सचिन भांगे, मंगेश गायकवाड, आमसिद्ध निंबाळ, सचिन लवटे, अय्याज बागलकोटे, सुहास अर्जुन, अमर शिवशिंगवाले, नागेश सिंह चव्हाण, कुमार बोली, अजित माने, सकलेन मुकादम, अविनाश दिगोळे यांनी केली आहे। गावठी पिस्टल, 5 जिवंत काडतूस व 5,50,000 रोख रक्कम असा मुद्देमाल मिळून आलेले होतं। हे रोहित अहिरे या सदर गावठी पिस्टल बाळगण्याच्या परवान्याबाबत विचारतात त्यांनी त्यांच्याकडे शस्त्र बाळगण्याच्या कोणत्याही प्रकारच्या परवानगी नसल्याचे सांगितलं। त्यानंतर त्या सदरची गावठी पिस्टल, काडतूस हे कुठून कोणाकडून आणलं याबद्दल विचारपूस केली आणि जे रोख रक्कम हे सर्व गोष्टीबद्दल त्यात त्यांनी हे पिस्टल, काडतूस व रोख रक्कम ही त्याच्या मित्रानामे प्रदीप हुसैनी गायकवाड, राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी सोलापूर त्यांनी यांच्याजवळ दिलं अशा इन्फॉर्मेशन दिलं होतं। त्यावर आमच्या पुढील तपास चालू आहे। इन्फॉर्मेशन अशा आहे, हे जे प्रदीप हुसैनी गायकवाड जे आहेत त्यांचे वडील हुसैनी गायकवाड
त्यांच्या विरुद्ध कर्नाटक पोलिसांनी घरफोडीच्या गुन्हे दाखल करून त्यांना अटकही केलेल्या आहे. आणि कर्नाटकच्या पोलीस टीम यांच्या घरी येऊन सर्च करण्याच्या संभावना असल्यामुळे त्यांनी हे जे रोहित आहिरे यांच्या ताब्यात हे सर्व वस्तू दिले अशा प्रथम तपासात दिसत आहे. रोहित रघुनाथ आहिरे व त्यांचे मित्र प्रदीप हुसैनी गायकवाड यांच्या विरुद्ध आर्म्स ऍक्ट 325 महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 124 पूर्व भागातील अत्यंत माफक दरात सेवा देण्यासाठी डॉक्टर लता मंजुनाथ पाटील व डॉक्टर मंजुनाथ द्यावया पाटील यांची मितांशू शुभम फर्टिलिटी अँड IVF टेस्ट ट्यूब बेबी सेंटर येथे कमी खर्चात योग्य उपचार. आमच्या येथे स्त्रियांमधील वंध्यत्वाची कारणे, गर्भनलिका बंद असणे, श्रीबीज तयार न होणे, गर्भाशयाच्या समस्या, पुरुषांमधील वंध्यत्वाची कारणे, शुक्राणूंची संख्या कमी असणे, शुक्राणूंची हालचाल कमी असणे, शुक्राणू नसणे, लैंगिक समस्या यावर योग्य मार्गदर्शन आणि योग्य सल्ला. आणि तसेच IUI, IVF, ICSI, FET, क्रायोप्रिझर्वेशन, हिस्ट्रोस्कॉपी, लॅप्रोस्कॉपी, सोनोग्राफीची सोय आणि उपलब्ध सुविधा. बाळंतपणाची सोय, नॉर्मल सीझर, शासनमान्य गर्भपात केंद्र, कुटुंब नियोजन केंद्र, प्रसूतीपूर्व व प्रसूती पश्चात तपासणी, सोनोग्राफीची सोय, लॅप्रोस्कॉपिक सर्जरीज, वंध्यत्व निवारण केंद्र, IVF सेंटर, हाय रिस्क प्रेग्नन्सी उपचार, नेत्ररोगांवर उपचार, स्विस मेड फेको मशीन, नवजात अर्भकाचे व लहान मुलांच्या डोळ्यांच्या आजारांवर विशेष उपचार, डोळ्यांच्या तिरळेपणावर शस्त्रक्रिया, मोतीबिंदू, काचबिंदू, नासूर यांवर उपचार, बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, ROP स्क्रीनिंग, बुबुळांशी संबंधित आजारांवर उपचार आणि शुभम मेडिकलमध्ये प्रत्येक मेडिसिनवर डिस्काउंट. मितांशू शुभम फर्टिलिटी सेंटर येथे अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत. एकदा अवश्य भेट द्या आणि निरोगी रहा. पत्ता प्लॉट नंबर 261 आणि 35, पाच्छापेठ, अशोक चौक, स्टेट बँकेच्या मागे, सोलापूर. फोन नंबर 0217 3552 659. मोबाईल नंबर 90 28 34 37 14.